रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। 2 ऑक्टोबर पर्यंत फळ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यास 7 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन। सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा इशारा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळ पीक विम्याची रक्कम अद्यापपर्यंत मिळालेली नाही। तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत शेतकऱ्यांना फळ पीक विम्याची रक्कम मिळण्याची मागणी नूतन जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्याकडे आम्ही करणार आहोत। 2 ऑक्टोबर पर्यंत फळ पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास 7 ऑक्टोबर 2025 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग इथं धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आहे। वारंवार या ठिकाणी दरवर्षी फळ पीक विम्याच्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय। यावर्षी सुद्धा 30 जूनच्या पूर्वी विमा कंपनीने त्याच्या टिगर घोषित करण्याची गरज होती। अद्यापही त्याचा डाटा आज या ठिकाणी विमा कंपनीने घोषित केलेला नाही आहे। विमा कंपनीला काळ्या यादीत घालून शेतकऱ्यांना कोणताही त्याचा फायदा होणार नाही आहे। 24-25चा जो हंगाम आहे, मला वाटतं येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन 25-26चा विमा भरण्याचा हप्ता भरण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून उद्याच्या दसऱ्यापर्यंत 2 ऑक्टोबरपर्यंत ही विम्याची रक्कम आंबा आणि काजू जर मिळाली नाही तर शिवसेना असेल, महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 7 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेऊन या विमा कंपनीच्या विरुद्ध आणि शासनाच्या धोरणाविरुद्ध आम्ही तीव्र या ठिकाणी धरणे आंदोलन छेडणार आहोत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।